ऍड अ वाक्य होतं. ते वाक्य होतं दॅट गर्ल इज अ गुड स्टुडंट. वाक्य बघा. ओके, आजचं लेक्चर 9 वाजून 5 मिनिटांपर्यंत चालेल. टुडे त्या दिवसाचा दिवस कोणता होता रे, आठवतंय का? त्या दिवशी कोणता दिवस होता? 166 का? डू यू रिमेंबर? डज एनीबडी रिमेंबर? त्याच्यानंतर लेक्चर झालं नाही का? वॉज दॅट द लास्ट लेक्चर? लास्ट लेक्चर कोणत्या तारखेला झालं होतं आपल्याला सांगा लवकर मला. ऑन विच डे? हा, अच्छा, म्हणजे 10th ऑफ नोव्हेंबरला झालं होतं, बरोबर आहे. ओके. that was 166. That was the number of that day, that was 166. So today's lecture number is, today's day is 167. That is correct. It is written there. Okay, 167. Here it is. चला, the sentence. बर, मी थांबलो कुठं होतो? तुमच्या त्या याच्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइसचा विषयामध्ये आहे ना. सो पॅसिव्ह व्हॉइसचा भाग क्लिअर झाला. अँड अगेन वी आर बॅक टू द फायनल वर्कआउट ऑन ऍड अ क्वेश्चन टॅग. ऍड अ क्वेश्चन टॅगचा बहुतेक आजचा लास्ट दिवस असण्याची शक्यता मला वाटते. लेट बी सी हाऊ मेनी सेंटेन्सेस आर रिमेनिंग. बहुतेक आपला रिक्वायर्ड टॉपिक, रिक्वायर्ड सिलेबस झालेला आहे. रिक्वायर्ड व्हरायटी ऑफ सेंटेन्सेस इज ऑलरेडी कम्प्लिटेड. रिक्वायर्ड व्हरायटी इज ऑलरेडी कम्प्लिटेड. ठीक आहे. झालंय, सगळी व्हरायटी आपली झालेली आहे. चला, वाक्य घेऊ. ते वाक्य काय होतं सांगितलं होतं मी तुम्हाला. दॅट गर्ल इज, काय होतं वाक्य सांगा मला. आता बोललो तुम्हाला मी. प्लीज टेल मी दॅट सेंटेन्स. That girl is a good student. That girl ओके, is a किंवा ओके, दॅट गर्ल. वाक्य बघा. व्हॉट वॉज द नंबर? नंबर काय होता सेंटेन्सचा? सेंटेन्सचा नंबर सांगा मला. 4 sir. हा, 4. 4 कसं काय असेल? वी हॅव टेकन सो मेनी सेंटेन्सेस नो. No sir. 4. हा, 4. त्याच्या अगोदर, ओके ठीक आहे. चला, त्याच्या अगोदर मी कंटिन्यू केलं होतं काहीतरी सेंटेन्स नंबर, सिरियल नंबर ना, तर तो नंबर ऍडजस्ट करा. ठीक आहे. दॅट गर्ल इज अ गुड स्टुडंट. हा, याचा क्वेश्चन टॅग आपला बनवायचा होता. हा, सांगा मला काय होईल क्वेश्चन टॅग. मी एवढं वाक्य लिहिलं होतं आणि तुमचं लिंक मी मीटिंग ऑफ केली होती. आले का ईश्वरी, आली का ईश्वरी, आली का ईश्वरी? नाही आली. चला, दॅट गर्ल इज अ गुड स्टुडंट. हा, सांगा मला क्वेश्चन टॅग ऍड करायचा, लवकर सांगा.
Isn't. सांगा लवकर आता. हा, Isn't she? इजंट सी इज करेक्ट. गर्ल असल्यामुळं शी हे प्रोनाऊन आलं. याच्यामुळे तुम्हाला मी त्या परवा थांबवलं होतं. चला, विल गो फॉर द नेक्स्ट वन. चला, सेंटेन्सेस लिहून घ्या माझ्याबरोबर. देर इजंट अन आन्सर, हे पण तुम्हाला शिकवलेलं आहे मी. देर इजंट अन आन्सर शिकवलेलं आहे. चला, देरचं तुम्हाला रूल सांगितलेलं आहे. ही इज रिअली गुड लुकिंग. वाक्यभाग कसं आहे? ही इज रिअली गुड लुकिंग. क्रियापद कुठं टाकले बघा, हेल्पिंग वर्ब इथं टाकलंय. कन्फ्युजन, मुद्दाम कन्फ्युज करायला. 7. इट इजंट एनी गुड. वाक्य बघा, इट इजंट एनी गुड. फुल स्टॉप. 8. She isn't here. Sorry, they weren't enjoying it. Okay. They weren't enjoying it. Number 9. वाक्य वाचून दाखवत नाही, लिहितो मी मुद्दाम. There apostrophe s, a shop at the corner. There apostrophe s, a shop at the corner. गोंगडे मॅडम, राजमाने मॅडम, कोण कोण आहे? राजमाने मॅडम आहेत. आहेत मी वाटतंय. आहेत का? नाही आहेत. No, आहेत का? no sir. अच्छा, हो म्हणते का नो म्हणते? कोण आहे? गोंगडे मिस. राजमाने अच्छा, मिस ठीक आहे. नाही वाटतंय. ओके, ठीक. चला पुढे झाला. She isn't here yet. She isn't here yet. पुढचं वाक्य वाचत नाही मी, फक्त लिहितोय मुद्दाम. The last one. 8 apostrophe s, the last one. Number 12. हे पण वाक्य मी वाचत नाहीये, लिहितोय फक्त. लिव्हिंग टुमारो. फर्स्ट वर्ड मी रीड नाही केला, तुमच्या माहितीचं. It isn't what we wanted. The last one. He isn't very happy with it. लिहून घ्या फटाफट आणि याचे आन्सर्स माझ्याबरोबर तुम्ही लिहायचे. You have to write answers of these with me. So there are so many sentences for the practice. There are so many sentences for the practice. माझ्याकडे खूप सेंटेन्स आहेत आणि सगळ्यांची आपण प्रॅक्टिस करू, म्हणजे लाईफ मध्ये पुन्हा त्याला अभ्यास करण्याची गरज नाही. I have so many sentences for the practice.
Once you are done, tell me. झालं का लिहून? Sorry. Recording चालू ठेवलं. चला फर्स्ट सेंटेन्स. देर इजंट अन आन्सर. तुम्हाला शिकवलं होतं हे. देर इजंट अन आन्सर. सो निगेटिव्ह स्टेटमेंट असल्यामुळे पॉझिटिव्ह टॅग होईल इज. Is there? एक्सलंट. Is there. He is really good looking. It is to be read as is. बरं का? तुम्ही is देण्याची गरज नाही. जसं आहे तसंच लिहायचं. He is really a good looking. पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. निगेटिव्ह बनेल इथं isn't घ्यायचंय. isn't. Isn't Because he? हा he मध्ये is आहे. ठीक आहे. So the tag will be isn't he. It isn't any good, comma निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. पॉझिटिव्ह टॅग होईल इज इट. दे माझ्याबरोबर सगळ्या. दे वरंट एन्जॉईंग इट, कॉमा वरंट निगेटिव्ह आहे. वर घ्या आणि दे तुमचा प्रोनाउन. देर इज अ शॉप ऍट द कॉर्नर. हे इट इज टू बी रीड ॲज देर. इज देर इज. देर. ओके. लिहिताना तेच लिहा जे लिहिलं तेच. अ शॉप ॲट द कॉर्नर, कॉमा पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. निगेटिव्ह टॅग होईल इजंट देर. There. एक्सलंट. शी इजंट हिअर इट, कॉमा निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. पॉझिटिव्ह टॅग होईल इज He. शी. इट्स. याला इट्स म्हणजे काय? इट इज द लास्ट वन, कॉमा पॉझिटिव्ह असल्यामुळं निगेटिव्ह टॅग होईल. सेंटेन्स इज पॉझिटिव्ह, टॅग विल बी निगेटिव्ह. सो इजंट इट. शी इज लिव्हिंग टुमॉरो. दिस इज टू बी रीड ॲज इज. शी इज लिव्हिंग टुमॉरो. पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. टॅग विल बी निगेटिव्ह. इजंट he. It isn't what we wanted. घाबरू नका. हेच आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचंय. वॉन्टेड हे तुम्हाला सिंपल पास जर दिसलं तरी हेल्पिंग वर्ब हेच घ्यायचंय. निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. पॉझिटिव्ह टॅग राहील इज इट. ही isn't very happy with it, कॉमा दिला.
निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. टॅग विल बी पॉझिटिव्ह. इज. That's it. Please complete. Please complete. श्रेया मोहिते आणि कोण आहे? अंशु चौधरी. तुम्ही होमवर्क केलाय का? ऑल राईट. सो व्हॉट इज ठीक आहे, दॅट आय विल पुट. सो क्लिअर, एव्हरीथिंग इज एव्हरीथिंग क्लिअर टू यू ऑल? Yes, sir. So Yes, today it will be our final day of question tag. परंतु तुम्हाला जेव्हा जेव्हा अडचण येईल तेव्हा तेव्हा तुम्ही थ्रू आउट द कोर्स कधीही कोणताही क्वेश्चन विचारला तरी चालेल. याचा अर्थ याचा क्वेश्चन तुम्हाला कधीच विचारायचा नाही असं नाही. द टॉपिक विल बी ओपन इन एनी टाइम. ठीक आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचण येईल ऍड अ क्वेश्चन टॅग वर तेव्हा तेव्हा तुम्ही तो क्वेश्चन मला विचारू शकता. ऑल राईट. विथ दिस शॅल वी हॅव पॉज? Yes, sir. We will Yes, have Yes, sir, we will have. सर ओके. सर हा बोला बोला, कोण काय बोलतोय? मी सार्थक बोलतोय. हा बोल सार्थक. मी अभ्यास पाठवलाय. माझा प्रॉब्लेम होता माईकचा. ओके ठीक आहे. ओके, संकेत येत आला का तू? ठीक आहे. हा ओके.